समजा तुम्ही मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय, उद्योग करताय आणि तुमच्या पत्नीला आणि मुलीला तुम्हाला मुंबईहून कोल्हापूरला ट्रेननं पाठवायचं आहे. 8 ते 10 तासांचा हा प्रवास आहे. तुम्ही कोणत्या डब्यांचं तिकीट काढाल? जनरल डब्याचं, जे तिकीट 150 रुपयापर्यंत मिळेल. स्लीपर कोच ज्याचं तिकीट 300 रुपयाचं असेल, का 3 टायर 2 टायरचं जे 850 ते 1200 रुपयापर्यंत असेल, का फर्स्ट क्लासचं जे 2000 रुपयाला मिळतं? स्वस्ताचं आहे म्हणून जनरल डब्याचं तिकीट तुम्ही त्यांना काढून द्याल? नाही ना. फर्स्ट क्लासचं किंवा 2 टायर 3 टायरचं तिकीट तुम्ही त्यांच्यासाठी काढाल, कारण त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा हा उद्देश असेल. कुठल्याही डब्यात बसलं तरी प्रवास तेवढ्याच वेळेचा आहे, पण स्वस्तात मिळतं म्हणून पैशाकडे बघाल नाही ना. तिथं तुम्ही तुमच्या परिवाराच्या सुरक्षेला, सुविधेला प्राधान्य द्याल. कुटुंबाच्या सुरक्षेसाठी स्वस्तात मिळतं म्हणून काहीही घ्याल नाही ना. म्हणूनच विमा घेताना स्वस्तातला आहे म्हणून घ्याल का? सुरक्षितता बघाल. बघा पटतंय का? जबाबदारी घ्या आणि योग्य आर्थिक नियोजन करा. फॅमिली फर्स्ट राहुल कुलकर्णी या इन्स्टाच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.